आमच्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक अशासाठी होती, की त्या दिवशी एक आमच्या शिवशाहीला एक अपघात झाला. त्यानंतर काल बेस्टचा एक अपघात झाला. तर त्या संदर्भामध्ये थोडं आम्ही लोकांनी सगळी विचारविनिमय केले, की आपल्याला अपघात टाळण्यासाठी काय करावं लागेल, काय उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी खरं म्हणजे आजची आमची मीटिंग होती. कधी-कधी अडचणी आम्हाला अशा वाटतात, की ड्रायव्हरची काही चूक आहे का? आमच्या गाड्यांमध्ये काय यांत्रिक बिघाड आहे का? किंवा अन्य काही गोष्टी आहेत. ह्या जर काय असतील त्या आमच्यासारख्या तर आमचे एम-डी आहेत, आम्ही आहोत, आमचे जी-एम लोकं आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावरती ठोस उपाययोजना करून, की जे अपघात होत आहेत, त्याची अपघाताची संख्या जास्तीत जास्त कशी कमी होईल, हा एक आमचा पहिला हेतू आहे. आणि अपघातामध्ये मृत्युमुखी लोकं जास्तीत जास्त पडू नये, हा आमचा खरा म्हणजे दुसरा हेतू आहे. मग ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे, काय आहे, हे पण तपासणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आज खरं म्हणजे आमची मीटिंग होती. आम्ही ड्रायव्हरला दोष देतो अशातलाही भाग नाही किंवा गाड्या नाही देतो अशातलाही भाग नाही. ही दोघांची जबाबदारी आहे. ड्रायव्हरची पहिली बाब तो परिपूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग. त्यानंतर नशापानी न करणं हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि मग गाडीमध्ये काही जरी यांत्रिक बिघाड असेल किंवा काय, ती गाडी त्यांनी घेऊन न जाणं हा एक त्यातला पार्ट बनतो. आम्ही आमची जी जबाबदारी आहे, की चांगल्या प्रतीची वाहनं पुरवणं, त्यांना मेंटेनन्स व्यवस्थित असणं, त्याला जे काय लागणाऱ्या साहित्य वस्तू, ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या आमची जबाबदारी आहे. कारण त्या जर आम्ही पुरवठा नाही केला, तर ते तरी काय करतील, हे आम्ही समजू शकतो. आणि म्हणून आजची मीटिंग घेऊन ज्या ज्या काही त्रुटी किंवा काय ज्या अडचणी भासत आहेत, त्या आम्ही आमच्या मीटिंगचं गोषवारा घेऊन आम्ही शासनालाही ते सगळं कळवतोय. कारण शेवटी काही मोठं बर्डन असलं काय, तर ते शासनाकडूनच आम्ही ते परिपूर्ण करून घेत असतो. आणि त्या अनुषंगाने आजची आमची बैठक आता संपन्न झाली आणि आता तुम्हाला आम्ही सामोरे जातोय. विचार. एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या अनेक एसटी बसेस आहेत त्यांची हालत अतिशय असुरक्षित आहे. म्हणजे कधीही कोणत्याही अपघातात म्हणजे खूप मोठी बिकट अवस्था आहे. त्या बदलण्याबरोबर काय आहे? 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि म्हणूनच आज एम-डी आम्ही आणि आमचे जी-एम आम्ही त्यासाठीच बसून आजच्या ह्या सगळ्या मीटिंगचा गोषवारा आम्ही आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळाची विस्तार होईल, स्थापना होईल, त्यावेळेला जे काय कोणाला खाता येईल परिवहनचं काय, ते आम्ही सगळे डिस्कस करून ह्या गोष्टी मी त्याच्या निदर्शनास आणतो. कारण एका एस-टीमध्ये 50 सीट तर असतातच, परंतु कधी-कधी आम्ही स्टँडिंग पण सीट घेऊन जात असतो आणि त्यामुळे एका गाडीमध्ये 70-70 लोकं आम्ही कधी-कधी घेऊन जातो. त्यामुळे ती आम्हाला पण ती काळजी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्या व्यवस्था, सुरक्षितता आम्ही व्यवस्थित त्या आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आम्ही काही दिवसामध्ये करून देतो. वाहन चालक भरतीसाठी काही निकष ठरवण्यात आले. ज्या प्रकारे अपघात होत आहेत, कालची घटना ताजी आहे. जे शासनाचे निकष आहेत, नियम आहेत, त्याला अधीन राहूनच हे सगळं केलं जातं. त्याशिवाय तशी भरती केली जात नाही आहे. ते केल्यानंतर तो जो कोण चालक, वाहक जे का असतात, त्यांची जबाबदारी असते, की बाबा आपण एवढ्या लोकांना घेऊन चाललेलो आहोत, तर त्यांची सुरक्षितता आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे त्यांनी कशी गाडी चालवायला पाहिजे, त्याला किती स्पीड ठेवायला पाहिजे, चारी बाजूला त्या ड्रायव्हरची नजर असणं गरजेचं आहे. नशापान अजिबात करता कामा नये. ह्या 2-3 गोष्टी ह्या जर त्यांनी पाळल्यात, तर हे अपघात होऊ शकत नाही. कारण हल्ली मोबाईलच्या युगामध्ये कधी-कधी चुकून फोन आला, तर ड्रायव्हर चुकून झटकन तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये कदाचित अपघात होऊ नये. ती एक आम्हाला सुरक्षितता आणण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुठलेही नशापान करता कामा नये. ह्या गोष्टीशी आम्ही बांधील आहे. त्यांच्या तासांपेक्षा अधिकची ओव्हरटाईम करत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती ताण. ती जबाबदारी आमची आहे. कारण शेवटी ते पण माणसंच आहेत. आम्हालाही कल्पना आहे,
की एका ड्रायव्हरनी दिवसभरामध्ये किती तास गाडी चालवलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आम्ही ह्या काही गोष्टी समजू शकतो, की एस टी डेपोमधनं निघायला 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती गेला, गाडी तिथं रात्रीची थांबवली, झोपला, सकाळी गाडी घेऊन आला. परंतु लाँग रूटच्या ज्या गाड्या आहेत, की ज्यांना अगदी 11-11, 12-12 तास कधी-कधी रनिंग करावी लागते. तर ती कॅपॅसिटी बघूनच आता आम्हाला पुढचा उपाययोजना करावी लागणार आहे. कारण कधी-कधी असे पण होतात, की अगदी खरोखर जे काही लाँग रूटच्या गाड्यात आम्ही मगाशी चौकशी केली. काही लोकांना 14-14 तास पण ड्रायव्हिंग करावी लागते आणि मग प्रचंड थकलेले असतात. मग त्यानंतर रात्री 4-5 तास झोप मिळाली का नंतर परत तीच गाडी घेऊन परत सकाळी परत रिटर्न त्यांनाच यावं लागतं. मग ते मध्ये कुठेतरी त्यांना ड्रॉप करावं लागतं, दुसरा ड्रायव्हर द्यावं लागतं. तर ह्याच्यावरती पण आम्ही तो विचार करतोय, की एका व्यक्तीला दिवसभरामध्ये त्यांनी कंटिन्यूअस किती तास गाडी चालवणं आणि त्याला नंतर रिलीव्हर देणं. हा आम्ही एक उपाय योजना करतो.